नमस्कार मित्रांनो. आपला ॲनाटॉमीचा पेपर झाला. आता पेपर 1 पेपर 2 तुमचं खूप मोठं टेन्शन बाजूला झालं असेल की एवढा मोठा सिलेबस असणारा आता सब्जेक्ट तुमचा पेपर संपलेला आहे. छान होता आजचा पेपर. फक्त 2 एलिक्यूनमध्ये मिक्स केलेले होते क्वेश्चन. त्याचा अर्धा क्वेश्चन चांगला होता येण्यासारखा, परंतु अर्धा क्वेश्चनमध्ये थोडंसं त्यांनी ऑड टाकण्याचा प्रयत्न केला होता. तरी अर्धा क्वेश्चन त्यातला चांगले असल्यामुळे ते एलिक्यू तुम्हाला चांगले जमलेले आहेत. ठीक आहे. ओव्हरऑल म्हणजे आजचा पेपर चांगला होता, सर्वजण पास होईल असाच होता. ठीक आहे. आता नेक्स्ट पेपर येत आहे आपला क्रियाशरीर 1. क्रियाशरीर 1 2 दिवस सुट्टी आहे आपल्याकडे, परंतु मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांकडून काय चूक होते माहिती आहे का, की क्रियाशरीरच्या पेपरचा पेपर संपायच्या आधीच हे पेपर संपले ही फिलिंग तुम्हाला यायला लागते आणि क्रियाशरीर याच्याकडे तुमचं दुर्लक्ष व्हायला लागतं. आणि सर्वात जास्त दुर्लक्षित केला जाणारा सब्जेक्ट हाच असतो. पूर्ण वर्षभरही अभ्यास करताना की हा शेवटी होऊन जाईल आणि आपला जो पेपर आहे त्याच्या आधी सुद्धा आपण हाच विचार करतो की पेपर सोपा आहे आणि वरून वाचून जातो. आणि दरवर्षीचा इतिहास काढा तुम्ही पेपरमध्ये की हाच पेपर टफ विचारला जातो. टफ पेपर हाच असतो दरवर्षीचा. त्यामुळे आत्ताच माझे शब्द मार्क करून घ्या तुम्ही सर्व, की हाही पेपर तुम्हाला हार्डच राहणार आहे. याचा जो मॉडर्न पार्ट आहे तो मॉडर्न पार्ट तुम्हाला पेपरमध्ये हार्ड येणार आहे. कदाचित 2 ते 3 क्वेश्चन ऑडही येऊ शकतील. आयुर्वेदा पार्ट तुम्हाला ॲज एक्सपेक्टेडच राहील ब्लूप्रिंट प्रमाणे, परंतु जो मॉडर्न पार्ट आहे तो तुम्हाला हार्ड असणार आहे, पहिलेच सांगतोय. त्यामुळे आयुर्वेद पार्ट व्यवस्थित करून जायचं सर्वांनी, कारण आयुर्वेद पार्ट तुम्हाला पास करून देणार आहे. का कसं हे सर्व आपण ब्लूप्रिंटमध्ये पाहूया. ब्लूप्रिंट का दाखवतोय, कारण त्यानुसारच प्रश्न येणार आहेत. बाकी सर्व गोष्टी तुम्हाला धोका देऊ शकतात, ब्लूप्रिंट नाही देणार. क्रिया पेपर 1 मित्रांनो, क्रिया पेपर 1 मध्ये एनसीआयझमने दिलेली जी ब्लूप्रिंट आहे त्याच्यामध्ये पहिला एसएक्यू तुम्हाला राहणार आहे शरीर, प्रिन्सिपल आणि त्रिदोष. जो पहिले 1-2 चॅप्टर आहेत ते एकदम बेसिक वाले त्याच्यावर राहणार आहे आणि हा तुम्ही सर्वजण लिहू शकणार आहात. एवढा सोपा हा क्वेश्चन येत असतो. त्याच्यानंतर वात पित्त कफ, वात पित्त कफ याच्यावर तुमचा दुसरा एसएक्यू राहील. मग काय होऊ शकतं, याच्यातले प्रकार येऊ शकतात कोणतेही. वात पित्त कफ दुसऱ्या एसएक्यू मध्ये कोणत्याही एकाचे तुम्हाला प्रकार विचारले जाऊ शकतात किंवा गुण विचारले जाऊ शकतात सिम्पली. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं सर्व आपण ब्लूप्रिंट पाहिल्यानंतर मग तुम्हाला मी गायडन्स करेल की कशावर जास्त फोकस करायचे. तर त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे दोषवृद्धिशय आणि क्रियाकाल. या दोन्हीपैकी एकवर येऊ शकतो. दोषवृद्धिशय म्हणजे काय, वात पित्त कफ हे 3 दोष आहेत. या वात पित्त कफ या तिन्ही दोषांपैकी आपल्याला कोणत्याही एका दोषांचे काय येईल, क्षय विचारल्या जाईल. जसं की वाताची वृद्धी किंवा वाताचा क्षय, पित्ताची वृद्धी किंवा पित्ताचा क्षय आणि कफाची वृद्धी किंवा कफाचा क्षय, किंवा मग षटक्रिया कालातील डायरेक्टली तुम्हाला षटक्रिया काल सांगा म्हणून येईल, किंवा कोणत्याही 2 अवस्था विचारल्या जातील किंवा एक अवस्था, क्षय अवस्था सांगा किंवा प्रकोप अवस्था सांगा, किंवा दोषांची जी काही परिस्थिती असेल त्याच्यामध्ये ते विचारले जाऊ शकतात क्षय प्रशम प्रकोप अवस्थेमधील. त्यानंतर पुढचे आहे आपल्याकडे 4थ्या नंबरचा एसएक्यू प्रकृती किंवा आहार विचारला जाईल. कोणती एक प्रकृती विचारली जाऊ शकते किंवा बेसिक प्रकृती किंवा मग आहारावर तुम्हाला हा 4था एसएक्यू दिसणार आहे. स्किप पॉईंट एकही करून जमणार नाही. आयुर्वेदचा तर तुम्हाला एकही पॉईंट स्किप करायचा नाही. ठीक आहे. 5वा क्वेश्चन आहे अग्नी किंवा आहार पाकवर येणार आहे. अग्नी विचारला जाईल, अग्नीचं बेसिक वगैरे सगळं, आणि किंवा मग आहार पाक या दोन्हीपैकी एकावर तुम्हाला क्वेश्चन येईल. तुम्हाला मी लास्ट इयरचा क्वेश्चन पेपर सुद्धा दाखवेल की कसं कसं हे सर्व उतरलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे जीआयटी मित्रांनो, सॉरी 6वा एसएक्यू आपल्याकडे होमोस्टॅसिस किंवा रेस्पिरेटरी सिस्टम. पहा आयुर्वेद पॉईंटवर किती एसएक्यू तुम्हाला फिक्स आहेत, 1 2 3 4 5. 5 एसएक्यू आपल्या पेपर 1 मध्ये हे आयुर्वेद पार्टला फिक्स आहेत. 5 एसएक्यू म्हणजे 5 चोक 20. 20 मार्कांसाठी फिक्स एसएक्यू येत आहेत आयुर्वेद पार्टमधून, आणि फक्त 3 एसएक्यू जे आहेत ते 3 एसएक्यू आपल्याला मॉडर्न पार्टमधून येणार आहेत. ठीक आहे. कोणकोणते येऊ शकते सर, जर 6वा एसएक्यू आपल्याला होमोस्टॅसिस किंवा रेस्पिरेटरी सिस्टम या दोन्हीपैकी एकावर येणार आहे. आता याचे जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत मॉडर्नचे मी तुम्हाला लगेच देईल. आपण हा ब्लूप्रिंट पाहूया, त्याच्यानंतर आपण जो प्रिव्हियस इयरचा पेपर आहे तो मॅच करून पाहूया, आणि त्यानंतर तुम्हाला मी इम्पॉर्टंट क्वेश्चन देईल या मॉडर्नचे. ठीक आहे. आपण आधी पण इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले होते. ज्यांनी इम्पॉर्टंट क्वेश्चन केले असतील जेव्हा सांगितले होते आपण 1 मंथ आधी, तर ते आता फायद्यातच असतील. रेस्पिरेटरी सिस्टम किंवा होमोस्टॅसिस याचा एक एसएक्यू राहील सिंपल. त्याच्यानंतर जीआयटी फिक्स एसएक्यू, याला कॉम्पिटिशनच नाही आहे एसएक्यू मध्ये, म्हणजे ब्लूप्रिंटमध्ये याला ऑप्शनल काहीच नाही आहे. जीआयटीवर एक फिक्स एसएक्यू येणार म्हणजे येणार. मग कोणकोणता येऊ शकतो सर, जीआयटीवर असे कोणते पॉईंट आहे जिथे एसएक्यू येऊ शकतो, मी तुम्हाला इम्पॉर्टंट सोबत कंपॅरिझन करून मी तुम्हाला दाखवतो नंतर.
नर्वस सिस्टम किंवा एंडोक्राईन सिस्टम या दोन्हीपैकी एकावर डायरेक्टली 8वा SAQ विचारला जाईल. एखादी ग्लँड येऊ शकते. नर्वस सिस्टममधला कोणताही तुम्हाला पियर्स विचारू शकतात, क्रॅनियल नर्व्स विचारू शकतात, डायरेक्टली तुम्हाला येऊ शकतं. ठीक आहे, हे झालं SAQच्या बाबतीत. 8 पैकी 5 SAQ तुम्हाला आयुर्वेद पार्टचे आहेत आणि 3 SAQ हे तुम्हाला नर्वस सिस्टम पार्टचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर आता पाहूया आपण LAQ कसे. LAQ मध्ये वात, पित्त, कफ या तिन्हीपैकी एकावर डायरेक्टली LAQ विचारला जाईल. वात, पित्त किंवा कफ या तिन्हीपैकी एकावर डायरेक्टली LAQ तुम्हाला वात दोषाचे स्थान, गुण, प्रकार, त्याची क्षय आणि वृद्धी असे कोणतेही त्यांना आवडतील ते 5 पॉईंट तुम्हाला देतील खाली, की वात दोषाचे एवढं एक्सप्लेन करा, पित्तचं एवढं करा किंवा कफाचं एवढं करा. डायरेक्टली या वात, पित्त, कफामधले एक सिंगल गोष्ट सुद्धा किंवा सिंगल कन्सेप्ट सुद्धा कोणी मिस करायची नाहीये, कारण तुमचा हे वात, पित्त झाल्यानंतर जवळपास 40% पेपर त्याच्यावरच तुम्हाला दिसून जातं. त्याच्यानंतर दुसरा तुम्हाला दिसेल LAQ प्रकृती, आहार, अग्नी किंवा आहारपाक या सगळ्यांपैकी येऊ शकतो. प्रकृती इम्पॉर्टंट आहे आणि अग्नी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बाकीचे 4पैकी कशावर टाकू शकतात. आयुर्वेदचे तुमच्याकडे 2 दिवस आहेत तुमच्याकडे, त्यामुळे तुम्ही आरामात सर्व आयुर्वेद पाठ करू शकता आणि पेपरमध्ये लिहून येऊ शकता. त्याच्यानंतर आहे होमोस्टॅसिस, रेस्पिरेटरी सिस्टम किंवा GIT तिन्हीपैकी एकावर तुम्हाला LAQ पडू शकतो. रेस्पिरेटरी सिस्टमवर जास्त वेळा प्रिव्हियस इयरमध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. रेस्पिरेटरी सिस्टम आयुर्वेदनुसार आणि मॉडर्ननुसार एक्सप्लेन करा म्हणून तुम्हाला प्रिव्हियस इयर्समध्ये खूप क्वेश्चन विचारले गेले होते. एका वर्षी आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणून नाही आला होता, परंतु तो ऑड क्वेश्चन सारखाच होता, एवढं काही इम्पॉर्टंट नव्हतं, सहज सुद्धा आला होता कारण सिलेबस कॉपीमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर नर्वस सिस्टम आणि एंडोक्राईन सिस्टम याच्यापैकी एक तुम्हाला डायरेक्टली 4था LAQ दिसेल. ठीक आहे, आपण एकदा प्रिव्हियस इयरचा पेपर पाहून घेऊया की कोणकोणते क्वेश्चन्स या ब्ल्यूप्रिंटनुसार आलेले होते. ठीक आहे, तुम्हाला जर लाईट वगैरे चमकत असेल तर त्यासाठी सॉरी. आपला आयुर्वेदा मराठी ॲपवरती आपल्या सर्वांचे सर्व पेपर्स अवेलेबल असतात. BMS फर्स्ट इयरच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व पेपर्स मिळून जातील आतापर्यंत प्रिव्हियसचे. त्यामध्ये आपल्या क्रियाशरीर पेपर 1 आपल्या सर्वांना पाहायचा आहे की कसा आलेला होता, ब्ल्यूप्रिंटशी मॅच करतोय की नाही. तर इथे पहिला SAQ तुम्हाला विचारला गेलेला याच्यामध्ये की आचार्य चरकानुसार स्त्रोतसाची व्याख्या सांगून प्राण व स्त्रोतस एक्सप्लेन करा म्हणाले. आचार्य चरकानुसार स्त्रोतसाची व्याख्या आणि त्याचे जे काही प्रकार वगैरे आहेत ते आपल्याला येऊ शकतात, जे की आपण रचना शरीरमध्ये केले आहेत. बघा, पहिला क्वेश्चन शरीर, प्रिन्सिपल आणि त्रिदोष हे बेसिक जो चॅप्टर होता त्यामधून पहिला क्वेश्चन आलेला एकदम इझी. आणि परवाच्या पेपरमध्ये म्हणजे जे 2 दिवसांना पेपर आहे तुमचा त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन हे सोपाच राहणार आहे पहिल्या 3 चॅप्टर्समधून. त्यानंतर काय विचारलं गेले तुम्हाला, पित्त दोषाची निरुक्ती, सामान्य स्थान व गुणांचे वर्णन करा. काय म्हटले त्यांनी, हा विंटर 2023चा पेपर. विंटरचा पेपर नॉर्मली थोडासा ऑड किंवा हार्ड काढण्याचा ते प्रयत्न करत असतात. तेच आपण पेपर सुरुवातीला बघतो की ब्ल्यूप्रिंट सोबत कनेक्ट झालाय की नाही. तर ठीक आहे, पहिला क्वेश्चन ब्ल्यूप्रिंट सोबत कनेक्ट आहे. दुसरा पित्त दोष निरुक्ती, सामान्य स्थान आणि गुणाचे वर्णन करा, सोपा प्रश्न विचारलाय. तिसरा चय आणि प्रकोप अवस्थेची व्याख्या सांगून दोषांचे प्रकोप अवस्थेतील लक्षणे त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे तिसरा क्वेश्चन बघा, ब्ल्यूप्रिंटमध्ये काय दिले आपल्याला, दोष प्रकृती, वृद्धिशय आणि क्रियाकाल या दोन्हीपैकी एकावर होता. तर यांनी क्रियाकालवरती क्वेश्चन आलाय. काय आलाय, क्रियाकालवरती क्वेश्चन, चय आणि प्रकोप अवस्थेची व्याख्या लिहायची आणि त्याचे दोषांच्या प्रकोप लिहायचं. हे काय झालं, विंटरचा पेपर आहे तरी पण ते सुद्धा ब्ल्यूप्रिंटनुसार एकदम इझी प्रकारे आला. मानस प्रकृतीचे प्रकार लिहून सात्विक प्रकृतीचे वर्णन करा. बघा, चौथा क्वेश्चन प्रकृती किंवा आहार होता, त्याने प्रकृतीवरती क्वेश्चन टाकलेला आहे. त्यानंतर 5वा क्वेश्चन, विपाक व अवस्थातील फरक स्पष्ट करा. अवस्थापाक आणि विपाक याच्यातला फरक स्पष्ट करा म्हणून आलाय. अग्नी आणि आहारपाकमध्ये हा दोन्हीपैकी एकावर क्वेश्चन टाकायचा होता ब्ल्यूप्रिंटनुसार, आहारपाकवरती त्यांनी क्वेश्चन टाकलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या पुढचा क्वेश्चन काय आलाय, राईट द फंक्शन ऑफ द फॉलोइंग सेल्युलर ऑर्गनल्स. एकदम सोपा क्वेश्चन विचारला की त्यांनी, जे सेल्युलर ऑर्गनल्स आहेत जसे की रायबोझोम्स, गोल्गी ॲपॅरेटस, न्यूक्लियस, हे तुम्हाला नीटच्या बेसिसवर सुद्धा हे क्वेश्चन आरामात लिहिता येऊ शकतो. त्यानंतर तुमचा डिफाईन विटॅमिन्स, राईट द डेली रिक्वायरमेंट अँड डिफिशियन्सी सिम्पटम्स ऑफ विटॅमिन ए इन डिटेल. सगळे विटॅमिनचे आपल्याला लिहायचे होते आणि ए विटॅमिनचं थोडं डिटेलमध्ये लिहायचं होतं. बघा, GIT वरती 7 फिक्स क्वेश्चन म्हटलं होतं. GIT मध्ये विटॅमिन्स आहे त्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे, हे जे विटॅमिन आहे तुम्हाला सिम्पली ChatGPT वरही सापडू शकतं सगळं.
त्याच्यानंतर शेवटचा आपला एंडोक्राइन ग्लँडवरती किंवा नर्व्ह सिस्टमवरती एसक्यू होता, तर विंटरच्या क्वेश्चन पेपरमध्ये थायरॉइड हार्मोनवरती आलाय, म्हणजेच एंडोक्राइन ग्लँडवरती आलेला आहे. आता सुद्धा थायरॉइड हार्मोन व्यवस्थित करून जा, थायरॉइड ग्लँड व्यवस्थित करून जा. सर्व एसक्यू ब्ल्यूप्रिंटला फॉलो केलेले आहेत. त्यानंतर पुढचं दीर्घोत्तरी प्रश्न विचारले गेले. दीर्घोत्तरी प्रश्न, वात दोषाचे सामान्य स्थान, सामान्य गुण, बघा पॉइंट वाईज दिले, त्यांना काय अपेक्षित हे व्यवस्थित दिले त्यांनी. वात दोषाचं सामान्य स्थान, सामान्य गुण, त्याच्यानंतर काय विचारले, सामान्य कर्म आणि प्रकार, या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर वर्णन करायचे. किती दिले ते पॉइंट, 1 2 3 4 पॉइंट दिलेले आहेत. आणि तुम्हाला क्षय आणि वृद्धी ते तर सर्वात मेन पॉइंट आहे, ते तर लिहावेच लागतात. मग वात दोषावर कंप्लीट एलक्यू आलेला आहे. तर मग कफ दोषावर येऊ शकतो आणि पित्त दोषावर येऊ शकतो, तुम्हाला एकही दोष स्किप करून जायचं नाहीये. ठीक आहे, ब्ल्यूप्रिंट फॉलो झालेली आहे. त्याच्यानंतर बी पाहूया, प्रकृतीचे व्याख्या प्रकार. व्याख्या म्हणजे एकदम ती जनरल आहे, व्याख्या प्रकृतीची ती लिहून टाकायची आहे. त्याच्यानंतर त्याचे प्रकार लिहायचे, किती आहेत, चरकोक्त किती प्रकार आहेत, कफ प्रकृती आणि कफ प्रकृतीचे लक्षण लिहायचे. बघा काय म्हटलं मी, प्रकृतीची व्याख्या लिहायची, किती प्रकारची जी की प्रकृती आहे ते तुम्हाला लिहायचे, आणि त्यानंतर कफ प्रकृतीची लक्षणे तुम्हाला लिहायची आहेत. जसं की वातची लक्षणे, पित्तची, कफची लक्षणे आहे ना, त्यामध्ये तुम्हाला कफची लक्षणे इथे सांगितलेली आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढचा एलक्यू आहे, डिफाइन रेस्पिरेशन, टाइप ऑफ रेस्पिरेशन अँड मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन इन डिटेल. काय म्हटले, रेस्पिरेशन सांगितले त्याने. बघा तिसरा एलक्यू आपल्याला होमोस्टॅसिस किंवा रेस्पिरेशनवर दिलाय. मोस्ट ऑफ टाइम रेस्पिरेशनवरच विचारला जातो. मी 1 महिन्याखाली दिलेली इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं की रेस्पिरेशनवर क्वेश्चन येतो एलक्यूला. डिफाइन रेस्पिरेशन, रेस्पिरेशनचे टाइप्स लिहायचे आणि मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन लिहायचं आहे. जे कोर्समध्ये आहेत त्यांचं सर्व कव्हर झालेलं आहे, त्यांनी सर्व लेक्चर फारस्टमध्ये पाहून घेतले तरी सुद्धा चालतील, किंवा नोट्स आहेत तेही तुम्ही एन्जॉय करू शकता. त्याच्यानंतर चौथा, पियुषिका ग्रंथाच्या राईट डाऊन नेम्स ऑफ हार्मोन सिक्रेटेड बाय एंट्रीपिट्युटरी ग्लँड, डिस्क्राइब सिम्पटम्स ऑफ हायपो आणि हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन. बघा कसला भारी प्रश्न आला. एंडोक्राइन ग्लँडवरती आलाय. सुरुवातीला काय करायचं, मी जेव्हा हे एंडोक्राइन ग्लँड शिकवत होतो तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं कसा क्वेश्चन येणार आहे तुम्हाला. तेव्हाच ते काय म्हणत होतो मी की तुम्हाला एंट्रीपिट्युटरी किंवा पोस्टरपिट्युटरीचे हार्मोन किती आहेत सांगा म्हणतील, आणि त्याच्यापैकी एक सब हार्मोन तुम्हाला एक्सप्लेन करायला देतील. मग त्यांनी एंट्रीपिट्युटरीचे सगळे लिहून घ्या म्हणजे लिस्ट कदा बनवा, आणि त्याच्यामध्ये हायपो आणि हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन याचं काय करायचंय तुम्हाला बनवायला सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं इथं, राईट डाऊन द नेम्स ऑफ द हार्मोन. मग एंट्रीपिट्युटरीचे सर्व काही नेम्स लिहायचे आपल्याला, आणि त्याच्यानंतर मग काय लिहायचं आपल्याला, हे जे काय सिम्पटम्स ऑफ हायपो अँड हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन. एकदम सोपं आहे, ग्रोथ हार्मोन जास्त आणि कमी ॲडल्टमध्ये, चिल्ड्रन्समध्ये सर्व त्यामध्ये लिहायचं होतं. एवढा सोपा हा पेपर होता. आता आपण आपल्याला असाच जो समर 2023चा पेपर होता तो भेटतो का पाहूया आपण. समर 2023चाही असेल आपल्याकडे, क्रियाशील पेपरवर समर 2023 हाही क्वेश्चन पाहून घेऊया आपण. व्हिडिओ थोडासा लेंदी होतोय, परंतु पूर्णच यामध्ये कव्हर करू म्हणजे पुढचे 2 दिवस कोणत्या ट्रॅकवर तुम्हाला राहायचं हे व्यवस्थित कळून जाईल. समर 2023 याचा तर एकदम सोपा पेपर तुमच्या पुढे आलेला होता. बघा काय आलं तिथे, त्रिगुण पंचमहाभूत त्रिदोष संबंध लिहायचा आहे, जे की आपले ब्ल्यूप्रिंट फॉलो झाले. पहिला क्वेश्चन, त्रिदोष पंचमहाभूत यांचा संबंध लिहायचा आहे. त्रिगुण म्हणजे कोणते तुम्हाला माझ्या सत्वरजतम, पंचमहाभूत आहेत आणि त्रिदोष या सर्वांचा संबंध लिहायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा तुम्हाला वात पित्त कफ या तिन्हीपैकी एकावरची येणार होता, आणि तसाच आलेला आहे. बघा ब्ल्यूप्रिंटमध्ये दिलेलं आहे वात पित्त कफ. इथे काय दिले, वात दोषाच्या प्रकाराची नावे लिहून त्याची स्थाने व कार्य लिहा. मोस्टली क्वेश्चन तुम्हाला काय असेल, दोषाचे गुण आणि दोषाचे प्रकार याच्यावर जाल. तिन्ही दोषाच्या कोणताही प्रकार मिस करू नका, एससीक्यूला कोणता तरी तुम्हाला एक दिसून जाईल. आणि तिसरा तुम्हाला दिला आता षटक्रिया कालवर द्यायचा होता त्यांना, तर संचय अवस्थेतील सुश्रुतयुक्त व्याख्या लिहून दोष संचयाची लक्षणे वर्णन करा. संचय अवस्थेची व्याख्या लिहायला सांगितली आहे आणि त्याच्यानंतर त्याची लक्षणे सुद्धा सांगितली आहेत. संचय, चय अवस्था आणि प्रकोप अवस्था याची थोडीशी तुम्ही व्याख्याही म्हणजे श्लोक असेल तर पाठ होत असेल तर करू शकता, कारण ते विचारले गेले 1-2 वेळा. आहार द्रव्याच्या आधारावर आहाराचे वर्गीकरण करून आहार परिणामकर भावाचे वर्णन करा, हे सुद्धा आपण घेतलेलं आहे. आहार परिणामकर भाव हे कोणता दिलाय क्वेश्चन आपल्याला, 5वा क्वेश्चन आपल्याला त्यांनी दिलेला आहे. 4था क्वेश्चन आपल्याला दिला, आहारावरती क्वेश्चन आलेला आहे. 5वा क्वेश्चन,
अवस्थापाकाचे 3 नावे सांगून कफाचे उदीकरण होणाऱ्या अवस्थेचे वर्णन करा. एकदम सोपा क्वेश्चन आला. अवस्थापाकाचे आपले 3च अवस्था आहेत, तिन्ही व्यवस्थित वाचून जायच्यात. तिथे तिन्ही अवस्थाचे नाव करून कफाची अवस्था त्यांनी उदरीकरण कुठं होतं कफाचं उदीकरण ते त्यांनी विचारले. त्याच्यानंतर मॉडर्नचे क्वेश्चन बघा. डिस्क्राईब द मेकॅनिझम ऑफ पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक सिस्टम विथ एक्झाम्पल. हे तर मी आधीच इम्पॉर्टंट मध्ये दिलं होतं आणि तेच पेपरला पडलं होतं की लास्ट इयरच्या पोरांना. त्याच्यानंतर डिस्क्राईब द फंक्शन ऑफ स्टमक. हे तुम्ही आता अभ्यास करून गेले काय नाही गेले काय. स्टमकचे फंक्शन तर कोणी सांगू शकतं. मग त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूसचे फंक्शन्स पाहिजे, HCLचे फंक्शन पाहिजे, थोडंफार डायजेशन तिथं लिहिलं तरी चालेल. आणि त्यानंतर डिस्क्राईब द फंक्शन ऑफ क्रॅनियल नर्व. हे 12 क्रॅनियल नर्व आहे, ते सर्वांनी व्यवस्थित करून जायचे. ठीक आहे, यावर्षी रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर LQ मित्रांनो, पित्त दोष उत्पत्ती निरुक्ती. आपल्या विंटरला जसा कफ दोष आलेला होता किंवा वात दोष मला आता लक्षात नाही, ही पित्त दोष आता याला समरला आलेला आहे. यामुळे तुम्ही वात पित्त कफ हे तिन्ही दोष एकदम चांगले करून द्यायचे. बघा त्यांनी पॉईंट पण दिलेत. काय काय पाहिजे त्यांना. उत्पत्ती पाहिजे, निरुक्ती पाहिजे, सामान्य स्थान पाहिजे, सामान्य गुण पाहिजे आणि सामान्य कार्य पाहिजे. सर्व त्यांना पाहिजे आहे. आणि तुम्ही त्याची क्षय आणि वृद्धी सुद्धा त्याच्यामध्ये लिहून यायचं आहे. ठीक आहे. टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करा. पेपर लेंदी असतो क्रियाशरीरचा, कारण त्याच्यामध्ये LQ मध्ये खूप काही लिहिण्यासारखं असतं. दुसरा क्वेश्चन बघा, इथे सुद्धा प्रकृतीवरच आलेला आहे. त्यांनी काय सांगितलं होतं, कफ प्रकृती सांगितलं होतं विंटरच्या पेपरला. समरच्या पेपरला बघा प्रकृती व्याख्या, वात प्रकृतीचे सविस्तर वर्णन करा. बघा तुम्ही पॅटर्न समजून घेताय. प्रकृती जनरल जी आहे व्याख्या ते येते आणि कोणती तरी वात पित्त कफ तिन्हीपैकी एक एक्सप्लेन करा येते. एका पेपरमध्ये कफ प्रकृती आली, याच्यामध्ये वात आली, तुम्हाला पित्त येऊ शकते किंवा मग तिन्हीपैकी तिन्ही करा किंवा मग मानस प्रकृती वगैरे सुद्धा येऊ शकते. बघा तिसरा जो LQ आहे तो सुद्धा बघा. पुन्हा रेस्पिरेशनवरच क्वेश्चन आलाय. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन, डिस्क्राईब आर्टिफिशियल रेस्पिरेशन हायपॉक्सिया. आता एक्सप्लेन प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन सर्वांना येत होतं, पण आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हणजे काय हे कोणाला माहित नव्हतं. त्यामुळे खूप जणांना अर्धा क्वेश्चन हा लिहिला होता तेव्हा. आणि शेवटचं बघा एकदम सोपा प्रश्न आला होता नर्व्हस सिस्टमवर. जसं की विंटरला काय आलं होतं, एंडोक्राईनवर आला होता आणि इथं काय आला, नर्वसवर आला. बघा एंडोक्राईन नर्वस दोन्हीवरही टाकू शकतात ते. तिथं विंटरमध्ये तुम्हाला अँट्रोपिट्युटरी आलं होतं. आता इथे समरमध्ये काय आलेलं होतं की नर्वस सिस्टम त्यांनी 5 ऑर्गन दिले होते, त्यांचे फंक्शन लिहायचे होते. एकाला 2-2 मार्क होते. थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, सेरेब्रम, मेडुला ऑब्लांगेटा. युट्यूबला एक माझा व्हिडिओ अवेलेबल आहे पहिला, त्यामधून तुम्ही फंक्शन पाहू शकतात. ठीक आहे. आणि ज्यांनी कोर्समध्ये आहेत त्यांनी पूर्ण एकदा रिवाइज करून जा. ह्याच्यामधलं काहीच असं वेगळं येणार नाही. आता तुम्हाला मेन याच्यामध्ये लक्ष कशावर केंद्रित करायचं मित्रांनो, तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय की श्लोक. तुम्हाला सर्वात जास्त फोकस करायचंय श्लोकवर. कोणते कोणते श्लोक सर? श्लोक तुम्हाला वाताचे गुण, त्याच्यानंतर वाताचा शे, वाताची वृद्धी, पित्त, पित्ताचे गुण, पित्ताचा शे, पित्ताची वृद्धी, कफ, कफाचे गुण, कफाचा शे, कफाची वृद्धी, एवढे श्लोक परफेक्ट करायचे. त्याच्यानंतर प्रकृतीची व्याख्या, आहारची व्याख्या, अग्नीची जे काही डेफिनेशन असेल, व्याख्या असेल, त्यानंतर आपल्याकडे जो आहार पाक असेल त्याचं जे काय असेल, त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त पेपरमध्ये इम्पॉर्टंट वात पित्त कफच राहणार आहे. त्याचे सर्व श्लोक पाठ करून घ्यायचे आणि मग बाकीचं सिलेबस तुम्ही करत राहा. पण वात पित्त कफ एका पेजवर लिहा श्लोक आणि ते करत राहा. आता वात पित्त कफ याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय सर विचारू नका, कारण त्याच्यापैकी एक्झामच्या काय डोक्यात येईल ते टाकू शकतात. दोष शयवृद्धी, त्याच्यात जे डोक्यात येईल त्याचे शयवृद्धीची येऊ शकते किंवा कोणताही शयवृद्धीतील सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट चय अवस्था, प्रकोप आणि प्रशम ही जास्त फेमस अवस्था आहे विचारले जाण्यासाठी. त्याच्यानंतर चौथा आहार आणि प्रकृती, दोन्ही टॉपिक चांगले करून जा. ते आहारावर रेसिक्यू टाकतील, प्रकृतीवर LQ टाकू शकतात. त्याच्यानंतर 5वा क्वेश्चन आहे अग्नी आहार पाक. अग्नी आणि आहार पाकमध्ये अग्नी येऊ शकतं किंवा मग आहार पाक, अवस्था पाकाच्या ज्या अवस्था आहेत त्या येऊ शकतात तुम्हाला. आता मॉडर्नमध्ये काय इम्पॉर्टंट करायचं हे तुम्हाला मी आता सांगेल. LQ साठी वात पित्त कफ आणि प्रकृती इम्पॉर्टंट आहे, अग्नी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे सर्व व्यवस्थित करून जा. आयुर्वेद पार्ट मधला एक सिंगल टॉपिकही तुम्ही सोडू नका. मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स लगेच देतो. ठीक आहे. मी 1 महिना आधी पण व्हिडिओ बनवला होता की फिजिओलॉजी मॉडर्नचे IMP काय आहेत, तेव्हा तुम्ही केली असेल तर ठीक आहे, नाही तर आता पण तुम्हाला करावे लागतील. तुम्हाला पहिलेच क्ल्यू देतोय मी की मॉडर्नचे जे क्वेश्चन आहेत त्यावर ऑड क्वेश्चन ते विचारले जाऊ शकतात. 2 ते 3 क्वेश्चन. नाहीच ऑड विचारले तर आपण जो पॅटर्न देतो त्यानुसारच होईल. तुम्ही जर नॉर्मल पॅटर्न अभ्यास केला तर तुम्ही आरामात तुम्हाला 70-80 मार्क पडून जातील. होमोस्टॅसिस. होमोस्टॅसिसमध्ये इम्पॉर्टंट काय, बेसिक इंट्रोडक्शन करायचं, त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह मेकॅनिझम करून टाकायचं आहे आणि बेसिक कंपोनंट्स ऑफ फूड करून टाकायचं आहे. रेस्पिरेटरी सिस्टममध्ये काय काय करायचं मित्रांनो, रेस्पिरेटरी सिस्टमवरती हमखास एक LQ होते दरवर्षी. ऑड टाकायचं असलं तर येणार नाही वर्षी, परंतु आपण
मागच्या 2 पेपरनुसार पाहू शकतो, कारण 2च पेपर झालेत न्यू पॅटर्ननुसार, तर रेस्पिरेटरी सिस्टम कंपल्सरी एलईक्यू पडतोय. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन करायचं व्यवस्थित, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, एक्सचेंज ऑफ गॅसेस करायचंय, पल्मनरी फंक्शनच्या ज्या टेस्ट आहेत त्या करायच्या, डायरेक्टली एसीक्यूसाठी येऊ शकतात. आर्टिफिशियल रेस्पिरेशन सुद्धा तुम्हाला येऊ शकतं. आता काय जर म्हणणार सर आर्टिफिशियल रेस्पिरेशन तुम्ही घेतलं नाही असं तसं, तर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला मी एक टिप सांगतो. तुम्हाला भरपूर असे टॉपिक सापडू शकतात क्रियाशरीरमध्ये किंवा कोणत्याही पेपरमध्ये की त्याचे तुमच्याकडे आन्सर्स नसतील. त्याच्यासाठी काय करायचे, सर्वांकडे ChatGPT आहे पण त्याचा वापर तुम्ही करत नाही. सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे ChatGPT असेल सर्वांकडे, ChatGPT ओपन करायचं, तुम्हाला जे काही आन्सर पाहिजे असेल ते तुम्हाला ChatGPT मध्ये मिळून जातं. ठीक आहे, काय टाईप करायचं तुम्हाला, आता तुम्हाला आर्टिफिशियल रेस्पिरेशन पाहिजे, मग तुम्ही काय म्हणणार, जनरेट 5 मार्क्स. 5 मार्क्स आहेत ना, कारण तो आपल्याला जो क्वेश्चन विचारला गेला होता तो 5 मार्काला रेस्पिरेशन एक्सप्लेन करा म्हणल्यानंतर आर्टिफिशियल रेस्पिरेशन. मग काय म्हणणार तुम्ही, जनरेट 5 मार्क्स आन्सर फॉर आर्टिफिशियल रेस्पिरेशन. फिजिओलॉजी पण लिहू शकता, फिजिओलॉजी. हे फक्त मी तुम्हाला डेमो देतोय. तुम्ही कोणताही क्वेश्चन जो तुम्हाला येत नाही तो तुम्ही इथे डायरेक्टली करू शकता. एकदम पॉईंट वाईज आन्सर तुमच्याकडे येतं. तुम्ही एवढे पण लहान नाहीत की तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. एवढे छोटे छोटे गोष्टी, मेकॅनिझम, गॅस एक्सचेंज कसं होतं, इम्पॉर्टंट टायमिंग काय, इंटिग्रेशन ऑफ CPR वगैरे, हे सर्व तुम्ही जनरल वाचून घेऊ शकता. असं तुम्हाला मी डेमो दिला की जो तुमच्याकडे टॉपिक नाही आहे तो डायरेक्टली ChatGPT वरून तुम्ही जनरेट करू शकता. विटॅमिनही तुम्ही जनरेट करू शकता. विटॅमिन कराच, कारण विटॅमिन IMP आहे. ठीक आहे, रेस्पिरेशन इम्पॉर्टंट आहे, त्याच्यातलं काही स्किप करू नका कारण LQ आहे. JIT वर 31 ACQ सांगितले आणि LQ सुद्धा पडू शकतो. सगळे ज्युसेस आहेत, सलायव्हरी ज्युसेस, पॅन्क्रियाटिक ज्युसेस, इंटेस्टिनल ज्युसेस, गॅस्ट्रिक ज्यूस, हे सर्व व्यवस्थित करून जायचे. हे सर्व ज्यूस तुम्हाला सांगितले मी इम्पॉर्टंटमध्ये. LQ साठी डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट विचारलं जाऊ शकतं, डायजेशन ऑफ प्रोटीन, डायजेशन ऑफ फॅट डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं. कोर्समध्ये होते आपले भरपूर जण, त्यांना माहिती आहे की कसं लिहायचं आहे. किंवा मग हे डायजेशन त्यांना थोडंसं घुमून विचारायचं, मग स्टमकमध्ये कशा कशाचं डायजेशन होतं ते विचारलं जाऊ शकतं, किंवा इंटेस्टाईनमध्ये कशा कशाचं डायजेशन होतं ते विचारलं जाऊ शकतं. आणि विटॅमिन्सवर डायरेक्टली तुम्हाला ACQ किंवा LQ येऊ शकतो. नर्वस सिस्टम, विटॅमिन्समध्ये कोणकोणत्या गोष्टी कव्हर व्हायला पाहिजे मित्रांनो, त्याचं एक टोपण नाव असतं, ते टोपण नाव व्हायला हवं, त्याची टॉक्सिसिटी माहीत व्हायला हवी, आणि त्याचे सोर्सेस सर्वांचे आपल्याला माहीत असायला हवे. सर्व B कॉम्प्लेक्सचे, विटॅमिन अडेकचे सर्व आपल्याला माहीत असायला हवे. गेल्या वेळेस त्यांनी सर्व विटॅमिन सांगितले आणि विटॅमिन A बद्दल थोडंसं सांगा म्हटलं होतं. मग विटॅमिन A कशामध्ये असतं, विटॅमिन कोणत्या कामाला येतं, नाही भेटलं तर काय काय होऊ शकतं, हे सर्व तुम्हाला त्याच्यात लिहायचं आहे. नर्वस सिस्टम, जनरल इंट्रोडक्शन लिहायचं नर्वस सिस्टमचं. पहिले तर तुम्हाला जनरल इंट्रोडक्शन काय म्हणतो मित्रांनो, कारण नर्वस सिस्टमचा कोणताही क्वेश्चन आला आणि तुम्हाला येत नसला तर ते जनरल इंट्रोडक्शन पाहिजे, ते चार्ट्स तुम्हाला लिहिता आले पाहिजे. ठीक आहे, आपण गेल्या वर्षी व्हिडिओ बनवला होता यावरती, जनरल इंट्रोडक्शन, सिम्पॅथॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक, जो काही चार्ट आहे त्याचा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, ते एक चार्ट तयार ठेवा तुमचा, की कोणताही क्वेश्चन लागते ते चार्ट तुम्हाला टाकता येईल. न्यूरॉन आणि न्यूरॉनचे टाईप व्यवस्थित करून जा. फिजिओलॉजी ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम करून जा. म्हणजे डायरेक्टली ACQ बनतो किंवा LQ बनतो ना, की एक्सप्लेन द सेंट्रल नर्वस सिस्टम, एक्सप्लेन द पेरिफेरल नर्वस सिस्टम, एक्सप्लेन द फिजिओलॉजी ऑफ एनाटॉमिक नर्वस सिस्टम, हे डायरेक्टली होऊन जातं. ठीक आहे, जे कोर्समध्ये त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. फिजिओलॉजी ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ द ब्रेन, हा IMP मी समर एक्झामच्या आधी पण दिला होता आणि डायरेक्टली लिहिलेला होता. आणि समर एक्झामच्या आधी मी यूट्यूबला बघायला शिकवला होता टॉपिक, की फिजिओलॉजी ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ ब्रेन आहे, जसं सेरेब्रम, सेरेबेलम, जे काय आहेत. पोरं खूप जास्त डिटेलमध्ये करत होते अभ्यासाचा आणि मी एकदम शॉर्टमध्ये दिलं होतं, आणि तोच डायरेक्टली LQ आला. एका पॉईंटला 2-2 मार्क ते देत होते. सेरेब्रम, सेरेबेलम, पॉन्स मोडुला, हे सर्व त्यामध्ये आलेलं होतं. सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम विचारलं शकतं. फाईट आणि फ्लाईट म्हणजे काय, आपण एकदम इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये कसं बिहेव करतो याच्यावरती डायरेक्टली येऊ शकतं. आणि क्रॅनियल नर्व, जसे की 12, हे पुन्हा रिपीट होणारा क्वेश्चन आहे क्रॅनियल नर्वचा खूप वेळा. एंडोक्राईनमध्ये काय काय करायचं सर, एंडोक्राईनमध्ये डायरेक्टली जसा प्रिव्हियस इयरला आला तसा क्वेश्चन येऊ शकतो. डिस्क्राईब्स हार्मोन्स ऑफ अँटेरियर किंवा डिस्क्राईब द हार्मोन ऑफ पोस्टेरियर पिट्युटरी. तुम्हाला आधी जनरल विचारतील आणि कोणताही सब हार्मोन त्याच्यामध्ये विचारला जाईल. जसं की तिथं ग्रोथ विचारला होता, तुम्हाला इकडे थायरॉइड विचारला जाऊ शकतो किंवा कोणताही विचारला जाऊ शकतो. त्याचं हायपर आणि हायपो विचारलं जाऊ शकतं. हे बघा, हायपर थायरॉइडिझम आणि हायपर थायरॉइडिझम हे ACQ साठी सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे,
हे सर्व मी तुम्हाला IMP दिले मॉडर्नसाठी पेपर 1च्या आणि ब्ल्यू प्रिंटनुसार. तुम्हाला सर्वात मोठा टास्क काय सध्या वाद पित्त कफेचे श्लोक करायचे, वाद पित्त कफेचे प्रकार व्यवस्थित करायचे सर्वांना, प्रकाराचे स्थान जे असतात, कोणता प्रकार स्थान कुठे हे व्यवस्थित पेजवरती शॉर्ट नोट्स काढा, लक्षात ठेवा. ठीक आहे, पेपर इझी राहील. आयुर्वेद पाठ व्यवस्थित करून जा. मॉडर्नमध्ये वाटलं तर थोडंफार ते करू शकता तिकडे तिकडे, तरी एवढं पण नाही होणार. त्यांना जर काढायचं नसेल लास्ट इयरचे जसे 2 पेपर आले तसे आले तर ते इझीच राहतील. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. आयुर्वेद मराठी टीमकडून तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पेपर चांगला जाओ यासाठी शुभेच्छा आणि पेपर 2 साठी आपण पुन्हा एकदा भेटूया. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईकही करू शकता, जर आवडला असेल तर. थँक्यू.